पाऊस थांबला पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही। पूर आणि अतिवृष्टीने मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र उद्ध्वस्त झालंय। राज्य सरकार म्हणतंय 31,628 कोटींचं मदत पॅकेज देत आहोत। पण प्रश्न असा आहे का, ही मुदत पुरेशी आहे का? आज आपण सविस्तर बघूयात। नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून निर्माण झालेला वाद, सरकारचं मोठं पॅकेज आणि शेतकरी संघटनांच्या मागण्या आणि पुढे काय घडू शकतं हे आज आपण बघूयात। पहिला प्रश्न असा आहे की परिस्थिती काय आहे। सततच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे जलमय झाले। पीक वाहून गेली, माती धुवून गेली, शेतजमिनीचं पुनर्निर्माण करणं लागणार आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलंय 31,628 कोटींचं पॅकेज। आता या पॅकेज मध्ये काय काय आहे? 47,000 प्रति हेक्टरी रोख मदत नुकसान भरपाईसाठी आहे। 3 लाख प्रति हेक्टरी NREGA मार्फत जमीन पुनर्निर्माणासाठी आहे। भूमी धूप झालेल्या भागांसाठी विशेष निधी आहे। खरीप हंगामासाठी पीक पाहणीची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत वाढवलेली आहे। म्हणजे सरकार म्हणते शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊन देणार नाही। शेतकरी आणि विरोधकांची आता मागणी काय आहे? शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष म्हणतात 47,000 नव्हे तर 50,000 हेक्टरी मदत द्या, कारण नुकसान प्रचंड आहे आणि दिलेली रक्कम खर्चाच्या निम्मी सुद्धा नाही। केंद्राकडे अहवाल उशिरा पाठवल्याने मदतही उशिरा मिळेल असं आरोपही आहेत। कांदा उत्पादक शेतकरी वेगळी मागणी करत आहेत। 1500 प्रति क्विंटल अनुदान, म्हणजेच कारण निर्यात बंदीमुळे तोटा झालेला आहे। आता सरकारचं म्हणणं काय आहे? ही मदत ऐतिहासिक आहे। पीक नुकसान, त्याचबरोबर मृदा धूप आणि त्याचबरोबर पुनर्निर्माण, तिन्ही गोष्टींवर लक्ष आहे। केंद्राकडे अहवाल तयार आहेत, मदतींची वाट पाहत आहेत। निधी पारदर्शकपणे वितरित होतील। नुकसान खूप मोठे आहे आणि काही गाव अजूनही पाण्याखाली आहेत। शेतकऱ्यांना सर्वात मोठी अडचण आहे की फार्मर आयडी नसल्यामुळे नुकसान भरपाई रोखली जात आहे। त्याचबरोबर तपासणी आणि पंचनामे अजून अपूर्ण आहेत। प्रशासनाचं म्हणणं आहे की डिजिटल पडताळणीमुळे पारदर्शकता वाढेल, पण वेग कमी आहे। याशिवाय राज्य खजिन्यावर ताण आहे। 50,000 प्रति हेक्टरी दिलं तर आकडा 50,000 कोटींच्या पुढे जाईल आणि अजूनही केंद्र आणि राज्य यांच्यात निधीच्या नियमांवरून समन्वय बाकी आहे। आता पुढे काय होऊ शकतं? केंद्राकडून अतिरिक्त मदत मिळू शकते, विशेषतः पंतप्रधानांच्या आश्वासनानंतर। शेतकरी संघटना आंदोलनाचा इशारा देत आहेत। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर रस्त्यावर उतरतील। राजकीय दबाव वाढेल आणि स्थानिक निवडणुकांमध्ये हा मुद्दा निर्णायक ठरेल। पण प्रशासनाकडूनही भ्रष्टाचार टाळण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली आणली जाऊ शकते। पुराचं पाणी ओसरलं पण शेतकऱ्यांच्या संकटाची लाट अजूनही ओसरलेली नाही। 31,000 कोटींचं पॅकेज मोठं आहे, पण तेवढंच पुरेसं नाही। नुकसानाचं खऱ्या अर्थानं मापन, वेळीच वितरण आणि विश्वासार्हतेने व्यवस्थापन हीच खरी कसोटी सरकार समोर आहे। अन्यथा हे पॅकेज इतिहासात केवळ घोषणा म्हणून नोंदवलं जाईल। तुमच्या मते सरकारचे 47,000 प्रति हेक्टरी पॅकेज योग्य आहे का, की शेतकऱ्यांची 50,000 ची मागणी न्याय वाटते? तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मुद्द्यांसाठी ट्रेंडी गप्पाला फॉलो करा। धन्यवाद।